राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा मुली ही स्पर्धा घेण्याचं योगदान अहिल्यानगर क्रीडा विभाग आणि आत्मामालिक ध्यानपीठ ध्यानयोग मिशन या संस्थेला प्राप्त होत आहे। ही आमच्या दृष्टीने एक गौरवाची बाब आहे, जेणेकरून सद्गुरू माऊलींचा आत्मिक ध्यान संदेश हा या माध्यमातून प्रत्येक जीवात्म्यापर्यंत जाईल आणि या ठिकाणी या संस्थेला जी काही सेवाकानी संधी प्राप्त होईल ही आमच्या सर्व संकुलातील सर्व क्रीडाप्रेमी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। अशाच प्रकारे इथून पुढील राष्ट्रीय स्पर्धा जर या ठिकाणी घेण्याचा योग आला तर आम्हाला ही सेवेची संधी मिळावी, त्याबाबत सतत आम्ही पाठपुरावा करत राहू। या तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थी, शाळा, संस्था यांना देखील या स्पर्धा पाहण्याचा योग येईल आणि या ठिकाणी संधी प्राप्त होईल, जेणेकरून संपूर्ण संस्थामधील जे काही उत्सुक खेळाडू आहेत ते तयार होतील आणि ते राष्ट्रीय पातळीवर याचा फायदा घेतील। हा एक चांगला प्रकल्प या ठिकाणी पाहायला मिळेल। तरी सर्व क्रीडाप्रेमींना विनंती आहे की आपला या ठिकाणी जो 2-3 दिवस जो चालणारा क्रीडा आहेत ते पाहण्यासाठी यावे, याबाबत आम्ही आपल्या सर्वांना निमंत्रित करत आहोत। आत्मामालिक 69वी राष्ट्रीय शालेय स्तरावरील 17 वर्षाखालील कबड्डी स्पर्धेचे आयोजन आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलात होत आहे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर आणि आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन आत्मामालिकमध्ये होत आहे। या स्पर्धेसाठी देशातील एकूण 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, CBSE विद्यालय अशी मिळून एकूण 39 संघ या स्पर्धेसाठी सहभागी होत आहेत। साधारणपणे 650 ते 700 खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक आणि व्यवस्थापक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे। या स्पर्धेची संपूर्ण तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। या स्पर्धेसाठी मॅचची 4 मैदानं या ठिकाणी आपण उभारलेली आहेत। त्याचबरोबर सरावासाठी आणखी एक मैदान आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्याचबरोबर हे सामने दिवस रात्र चालणार असल्यामुळे प्रकाश योजनेची संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रेक्षकांसाठी 320 फुटाची गॅलरी आपण उभारलेली आहे। खेळाडूंच्या व्यवस्थेसाठी नोंदणी कक्ष, त्याच पद्धतीने चेंजिंग रूम, तसेच वैद्यकीय कक्ष, कंट्रोल रूम या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक सगळ्या गोष्टी या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहे। या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे साहेब, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खासदार, सर्व आमदार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत। या स्पर्धेचं विशेष मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आतापर्यंत आत्मामालिकने राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, राष्ट्रीय योग स्पर्धा, त्याच पद्धतीने राष्ट्रीय खो खोच्या स्पर्धा यांचं यशस्वी आयोजन केलेलं आहे आणि आत्मामालिकची ही 4थी राष्ट्रीय स्पर्धा आहे। याचबरोबर या वर्षामध्ये आत्मामालिकने 2 राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केलेलं आहे। त्याच्यामुळे स्पर्धेचा यशस्वीतेचा किंवा चांगल्या स्पर्धेचं आयोजन करण्याचा अनुभव आत्मामालिकच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच हे यजमानपद आत्मामालिकला मिळतंय असं मला या ठिकाणी वाटतं। मी माननीय संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन क्रीडा विभाग आणि सर्व प्राचार्य, सर्व क्रीडा शिक्षक यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। निश्चितच मला या ठिकाणी खात्री वाटते की ही स्पर्धा इतर स्पर्धाप्रमाणे प्रचंड यशस्वी होईल, यात काही मला शंका नाही।
या निमित्ताने मी अहिल्यानगर आणि परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी, कबड्डी प्रेमी तसेच सर्व शाळा संस्थाचालक यांनाही आवाहन करतो की या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मुलींना कबड्डी विषयी आवड निर्माण होण्याचं किंवा या खेळाचं आणखी आपल्याला पुढे जाण्यासाठी निश्चितच मदत होईल. त्यामुळे आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना ही स्पर्धा बघण्यासाठी अवश्य घेऊन यावं आणि क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आत्मा मालिक.